नमस्कार, मी सुजाता. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण हा सुंदर असा रांगोळीचा पॅच कसा बनवायचा ते बघणार आहोत. मी अगोदर एका पेपरवरती ही डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती OHP शीट ठेवून त्याला मास्किंग टेपने सिक्युअर करून घेतलेलं आहे. जी OHP शीट आहे ती वरतून अजिबात हलू नये यासाठी आपण मास्किंग टेप इथे वापरणार आहोत. या पॅचची साईज मी थोडीशी लहान ठेवली आहे कारण मला त्या साईजचाच पॅच हवा होता. तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजची डिझाईन तुम्ही ट्रेस करून मग त्याच्यावरती तुम्ही बनवू शकता. इथे मी 100 मायक्रॉनची OHP शीट वापरली आहे. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल, तुमच्या मार्केटमध्ये जी अवेलेबल असेल ती तुम्ही इथे वापरू शकता. त्याने काही असं जास्त फरक पडत नाही. त्यानंतर ग्लूचं मिक्सचर तयार करण्यासाठी आपण इथे फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू यूज केलेला आहे. नेहमीप्रमाणे याचं जे प्रमाण आहे ते आपण 50-50% असं ठेवलेलं आहे. म्हणजे 50% फॅब्रिक ग्लू आणि 50% पाणी. तर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण तो ग्लू OHP शीटवरती लावणार आहोत. तर ग्लू लावण्यासाठी ब्रश चूज करताना आपण अगोदर डिझाईन बघायची. जर डिझाईन तुमची इंट्रिकेट असेल, नाजूक असेल तर तुम्ही 00 किंवा 0 साईजचा ब्रश यूज करू शकता आणि जर डिझाईन थोडी मोठी असेल तर थोडासा मोठा ब्रश किंवा फ्लॅट ब्रश असेल तर तो तुम्ही यूज करू शकता. बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपला फर्स्ट लेअर आता एकदम कंप्लीट झालेला आहे. जिथे जिथे बाहेर रांगोळी आलेली आहे ते मी पेन्सिलच्या जे टीप असतं त्याने ती व्यवस्थित बाजूला करून घेतली आहे. त्यानंतर आपण आता याच्यावरती सेकंड लेअर करणार आहोत. तर सेकंड लेअर करताना पण सेम आपण ग्लूचं जे मिक्सचर आहे ते सेम वापरणार आहोत. तर बघा, इथे मी जे फ्लावर टाईप शेप आहे त्याचा आणि जे वरच्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये 2 कलर्स यूज केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन ठेवू शकता आणि खूप झटपट होणारा पॅच आहे हा. याच्यासाठी तुम्हाला अजिबात जास्त वेळ लागणार नाही. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तुमचा हा पॅच कंप्लीट होऊन जाईल. तर जो आपण फर्स्ट लेअर केल्यानंतर जो आपण तो ड्राय होण्यासाठी वेळ देतो तेवढा थोडा वेळ तुम्हाला जास्त लागू शकतो. अदरवाईज एक 10 मिनटामध्ये हा तुमचा पॅच पूर्णपणे रेडी होऊन जातो. अगदी सोपा, दिसायला अगदी सुंदर असा पॅच आहे हा. फक्त जी मी पूर्ण प्रोसेस दाखवली आहे ती सगळी प्रोसेस फॉलो करा आणि तुमची रांगोळी तयार होईल. हे छोटे पॅचेस आपल्याला यूज करायला अगदी सोपे जातात. म्हणजे तुम्हाला हवे तसे, हवे तिथे, हवं तसं कॉम्बिनेशन करून तुम्ही यूज करू शकता. आपले दोन्ही लेयर्स आता पूर्णपणे ड्राय झालेले आहेत आणि आपला पॅच पण रेडी आहे. त्यानंतर एक फ्लॅट ब्रश घेऊन आपल्याला रांगोळी व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे. म्हणजे जे शीटवरती काही रांगोळीचे पार्टिकल्स राहिलेले असतील तर ते पूर्णपणे निघून जातात. आणि त्याच्यानंतर आपण सीझरने जी एक्स्ट्रा OHP शीट आहे ती कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपला सुंदर असा पॅच आता रेडी आहे. अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला हवे तितके पॅच बनवून ठेवू शकता आणि पाहिजे तसं तुम्ही कॉम्बिनेशन करून त्याची डिझाईन बनवू शकता. तर इथे मी बघा वेगवेगळ्या प्रकारे ठेवून त्याच्या नवीन डिझाईन बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला हवे तसं तुम्ही बनवू शकता. एक बॉर्डर पण आपण या पॅचमधून तयार करू शकतो. समईभोवती किंवा दिव्याभोवती पण ते वापरू शकता किंवा मग असं पाटाभोवती पण ठेवायला ते अतिशय सुंदर दिसतं. तर अशा प्रकारे एकच डिझाईन आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. तुम्हाला हा रांगोळीचा पॅच कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि अजून काही तुमच्याकडे वेगवेगळ्या डिझाईन्स असतील जे तुम्हाला असं वाटत असेल की त्या मी तुम्हाला बनवून दाखवाव्या तर त्याही तुम्ही सजेस्ट करू शकता. तर अशाच नवीन रेडीमेड रांगोळी डिझाईनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि तुम्हाला जर ह्याची PDF फाईल हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच करेन. तर ही डिझाईन तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि रांगोळी बनवत राहा.